नमस्कार, जय हिंद न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपण आहोत विळेगावच्या चिंचोलकर यांच्या शेतामध्ये. गेल्या आठवड्यामध्ये गांजाची शेती पकडल्याचं प्रकार घडला असतानाच आज विळेगावमध्ये चिंचोलकर यांच्या शेतामध्ये आफू सदृश्य पिकाचं या ठिकाणी निघालेलं आहे आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन सकाळपासून या शेतीमध्ये चिंचोलकरांच्या शेतीमध्ये त्या पंचनाम्यासाठी थांबलेले आहेत. जर या आफू सदृश्य जी बोंड दिसत आहेत या ठिकाणी, या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि तहसीलचं महसूल प्रशासन या ठिकाणी येऊन कारवाई करणार आहे आणि या कारवाईनंतर यामध्ये काय आहे ते नेमकं निष्पन्न होईल. परंतु या शेतकऱ्यांकडून ही जी अफूची लागवड झालेली आहे, ही लागवड यावर काय कारवाई करते प्रशासन, आपण याकडं लक्ष देणार आहोत. या ठिकाणी किनगाव पोलीस स्टेशनचे PSI काटापल्ले साहेब आहेत आणि डोईजड साहेब आहेत. हे सकाळपासून या ठिकाणी याच्यावर नजर ठेवून आहेत. वरिष्ठ अधिकारी येऊन याचा रीतसर पंचनामा केल्यानंतरच या प्रकाराचा उलगडा होणार आहे. सदरील प्रकरणी आरोपी अशोक निवृत्ती चिंचोलकर राहणारा विळेगाव तालुका अहमदपूर यांच्या शेतामध्ये प्रतिबंधित असलेल्या आफूच्या झाडाची लागवड करून त्याचे संगोपन करताना मिळून आल्याची व त्यांच्या गट क्रमांक 231 मध्ये 19 आफूची झाडे, त्या आफूच्या झाडाची 19 बोंडे वजन 140 ग्राम, प्रति ग्राम 100 रुपये प्रमाणे 14,000 रुपये किमतीची बोंडे मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध कलम 8 क 18 गुंगीकारक औषधी द्रव्य ज्याने मानवी शरीरावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये कायदेशीर फिर्याद दाखल असून गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 24/3/2026 रोजी अहमदपूरचे DYSP अरविंद रायबोळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने दिनांक 25/3/2026 रोजी पहाटे 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोके करत असून सदरील प्रकरणाची चर्चा संबंध तालुकाभर चर्चिली जात आहे. तुम्ही पाहत राहा जय हिंद न्यूज मराठी. जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे, अहमदपूर. जय हिंद न्यूज मराठी.